आषाढी एकादशीच्या आधीच वारकऱ्यांना विठुराया पावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरची पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यासाठी खुश खबर आहे. आषाढी एकादशीच्या आधीच वारकऱ्यांना विठुराया पावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील वारकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यासाठी कल्याणकारी योजना व सोयी सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वारकरी महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध वारकऱ्यांना वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने रविवारी 14 जुलैला हा महत्त्वाचा निर्णय जारी केलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात वारकरी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. या महामंडळाला 50 कोटीचे भाग भांडवल देण्यात येणार आहे. या महामंडळाअंतर्गत पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भागवानगड, संत सावतामाळी समाज मंदिर व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरीसह राज्यातील इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परंपरेने महिनाभर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध वारकऱ्यांना वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. अजून काय काय मिळणार आहे या योजनेत, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना विमा संरक्षण कवच मिळणार आहे. सर्व पालखी मार्गाची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य व निवारा सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य, त्यात टाळ, मृदुंग, विणा आदीसाठी अनुदान मिळणार आहे. कीर्तनकारांना आरोग्य विमा व मानधन मिळणार आहे. पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, त्र्यंबकेश्वर, पैठण, भगवानगड, संत सावतामाळी व इतर तीर्थक्षेत्राचा विकास देखील या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरीसह इतर अनेक नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यात येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपूरचा दौरा केला. आषाढी वारी अर्थात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला आहे. पायी वारकऱ्यासाठी वारकरी महामंडळ स्थापन केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडचणी, त्यांना पायी चालताना येणाऱ्या समस्या दूर केल्या जातील याची खात्री देखील मुख्यमंत्री यांनी दिली. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यंदापासून टोल मुक्त वारी करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. वारीतील वाहनांना कोणताही टोल भरण्याची गरज लागणार नाही याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.